तर आज आपण बनवणार आहोत नैसर्गिक पद्धतीने बनवलेले मुलतानी मातीचे साबण बिना केमिकल। यात काहीही रासायनिक प्रक्रिया न करता आपण आज मुलतानी मातीचा साबण बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि त्याचे उपयोग आधी प्रथम जाणून घेऊयात। मुलतानी माती तेलकट आणि मुरुमाच्या समस्येवर खूप फायदेशीर आहे। मुलतानी माती बॅक्टेरिया, त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि धूळ माती हटवण्यास मदत करतात। नियमितपणे मुलतानी मातीचा वापर केल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम राहते। चेहऱ्यावर मुरुमांच्या समस्येवर मुलतानी माती उत्तम पर्याय आहे। आंबे हळद शरीराच्या एखाद्या भागावर सूज, वेदना असतील तर येथे आंबे हळदीचा लेप केल्यास त्वरित आराम मिळतो। चिमूटभर आंबे हळद व दुधावरील साय एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा उजळते। व्हिटॅमिन ई कॅप्सूल त्वचेवर होणारे व्हिटॅमिन ई चे फायदे माहीत असल्यामुळे आजकाल अनेक सौंदर्योपचारामध्ये याचा हमखास वापर केला जातो। हवामानातील बदलामुळे आजकाल त्वचेत कोरडेपणा निर्माण होतो, ज्यामुळे त्वचा कोरडी होते। व्हिटॅमिन ई मध्ये नैसर्गिक तेल घटक असल्यामुळे याच्या वापरामुळे मात्र तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते। व्हिटॅमिन ई च्या परिणामामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते आणि चिरतरुण दिसते। आजकाल कामाचा ताण आणि प्रदूषण यामुळे वयाच्या आधीच चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागतात। सुरकुत्या, डार्क सर्कल्स, निस्तेज त्वचा, सैलसर त्वचा या एजिंगच्या खुणा चेहऱ्यावर दिसल्यामुळे तुमचे सौंदर्य झाकाळले जाते। यासाठीच वेळीच व्हिटॅमिन ई चा वापर त्वचेवर करण्यास सुरू करा, ज्यामुळे त्वचेवरील या एजिंगच्या खुणा नक्कीच कमी होतील। तसं तर गुलाब पाणी आणि ग्लिसरीन दोन्ही त्वचेसाठी फारच फायदेशीर आहे, पण दोन्ही जर एकत्र करून वापरल्यास जास्त फायदेशीर ठरतं। हे मिश्रण त्वचेला लावल्यास त्वचेचा कोरडेपणा, डेड स्किन, एजिंग, पिंपल्स आणि इतर समस्या दूर होतात। हे मिश्रण ना फक्त त्वचेला कोमल आणि डागविरहित बनवतं, तर त्वचेला हायड्रेटही करतं। याच कारणामुळे लोक ग्लिसरीन आणि गुलाब पाण्याचा वापर दोन्ही घटकाचं मिश्रण करून करतात। खास करून हिवाळ्याच्या दिवसात ग्लिसरीन आणि गुलाब पाणी तुमच्या त्वचेवर कमाल करून दाखवतं। कोरफड लावल्याने आपली त्वचा मऊ होते, त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा मॉइश्चराइज देखील होते। कोरफडीचा उपयोग केल्याने मुरुमासह चेहऱ्यावरील काळे डाग देखील दूर करता येऊ शकतात। कोरफडमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात। चेहऱ्याला खोबरेल तेल लावा, चेहरा चमकेल। नारळाच्या तेलात फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात। अशा परिस्थितीत हे तेल सिरमचेही काम करते। हे तेल चेहऱ्यावर लावल्याने ग्लो वाढतो। खरं तर खोबरेल तेलात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते, त्यामुळे ते चेहऱ्यावर लावल्याने चेहरा सुधारतो। तर हे सर्व घटक वापरून कोणतेही रासायनिक प्रक्रिया न करता घरच्या घरी आपण साबण बनवूया। तर त्यासाठी इथे लागणार आहे मुलतानी माती 2 ते 3 चमचे, आंबे हळद पाव चमचा, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, ग्लिसरीन, गुलाब पाणी आणि कोरफड। याऐवजी तुम्ही ॲलोवेरा जेलही वापरू शकता, तसेच खोबरेल तेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतेही रासायनिक केमिकल नसलेले प्लेन सोप बेस म्हणजेच साबणाचा बेस। तर हे सर्व घटक वापरून आज आपण मुलतानी माती साबण तयार करूयात। तर आता मुलतानी मातीमध्ये पाव चमचा आंबे हळद, नंतर व्हिटॅमिन ई कॅप्सूल घालायचे, त्यानंतर गुलाब जल आणि ग्लिसरीन, नंतर यामध्ये कोरफडचा गर घालायचा, 3 ते 4 थेंब खोबरेल तेल घालायचे, नंतर हे सर्व मिश्रण एकजीव करायचे। आता यामध्ये थोडेसे पाणी घालून याची पेस्ट तयार करायची। आता हे सर्व एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे, म्हणजे सर्व एकजीव होते, यात कोणत्याही गाठी राहत नाहीत।
जे सोप बेस आहे ते किसून किंवा बारीक बारीक तुकडे करून घेऊयात. जेवढे बारीक कराल तेवढे मेल्ट लवकर व्हायला मदत होते. आता इथे पाणी गरम करायला ठेवायचं. तोपर्यंत ज्यामध्ये आपल्याला साबण तयार करायचा आहे त्याला खोबरेल तेल लावून घेऊयात. जास्तीत जास्त पातळ असलेलेच डबे घ्यायचे, म्हणजे साबण निघायला मदत होते. आता इथे पाण्याला उकळी आली आहे. एका भांड्यामध्ये हे सोप बेस घालून त्याला मेल्ट करून घेऊयात. अशा प्रकारे डबल बॉयलर पद्धतीने आपण सोप बेसला मेल्ट करून घेऊयात. हा बेस लगेच मेल्ट होतो, त्यामुळे सतत हलवत राहायचं. साबण तयार करण्यासाठी तुम्ही भांड्यांऐवजी सोपचा सिलिकॉन मोल्ड मिळतो, ते वापरला तरी चालते. आता सोप बेस मेल्ट झाला आहे. यामध्ये या मुलतानी मातीची पेस्ट घालून घ्यायची. गॅसची फ्लेम कमी करायची, मगच ही पेस्ट यामध्ये घालायची. आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे सर्व मिश्रण या भांड्यामध्ये ओतून घेऊयात. 150 ग्रॅम सोप बेसमध्ये असे 4 साबण तयार होतात. आता हे 1.5 ते 2 तास बाजूला ठेवायचे. तर हे पहा, 1.5 तासांनी बरोबर हे व्यवस्थित साबण तयार झालाय. आता या भांड्याला डिमोल्ड करायचे, म्हणजे व्यवस्थित आपला साबण त्यातून निघतो. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने घरगुती असा केमिकल विरहित मुलतानी माती साबण तयार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? तर यापुढे आपण फळांचे, फुलांचे असे वेगवेगळ्या प्रकारचे साबण बनवणार आहोत. तर त्यासाठी आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.